myself Dr. Sandeep Joshi. In our previous lecture, we see some standard formulae of 5 functions. So here we start with the sixth function. So to find the nth derivative of sine of ax plus b. So here the function will be sine of ax plus b. So let y equal to sine of ax plus b. Now we know the derivative of sine x will be, yes, it will be cos x. Okay, so sine of ax plus b will be derivative of sine of ax plus b will be cos of ax plus b into multiply the derivative of ax plus b, that is a. So derivative of that sine of ax plus b will be a into cos of ax plus b. आता आपल्याला सगळं फंक्शन साईनमध्ये तर डेरिव्हेटिव्ह सगळे काय करायचे, साईनमध्येच आणायचे. ओके, सो आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले आपण शिकलेलो आहे 11th स्टँडर्डला. ओके, म्हणजे π/2 आपण ॲड केला की कॉसचा साईन होतो आणि साईनचा कॉस होतो. तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. सो ए इंटू कॉसचा काय होईल, साईन होईल, जेव्हा ह्या अँगलमध्ये आपण काय ॲड करू, π/2. सो इट विल बी ए इंटू साईन ऑफ ax प्लस बी प्लस π/2 किंवा π/2 प्लस ax प्लस बी, कसंही लिहिता येईल तुम्हाला. ओके ओके, सो साईनचा काय झाला, परत साईन झाला इथे. नाऊ वी कॅल्क्युलेट द सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके, सो y2 विल बी नाऊ, आता ही स्टेप आपण नंतर करत जाऊ. डेरिव्हेटिव्ह काढताना फक्त याचा काढायचा. ओके, सो y2 विल बी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस बी विल बी minus sine of ax plus b. Okay, because derivative of cos x will be minus sine x. Okay, so derivative of cos of ax plus b will be minus sine of ax plus b. Okay, and again multiplying derivative of ax plus b, we get it will be minus a square. Okay, because a into again derivative of x, that will be a, and therefore it will be a square. Okay, so it will be minus a square sine of ax plus b. ओके, बट परत आपल्याला आता याला π/2 च्या अँगलमध्ये कन्वर्ट करायचं. तर हाफ अँगल फॉर्म्युले जेव्हा ॲड करतो आपण, दॅट इज π/2, तेव्हा साईनचा कॉस आणि कॉसचा साईन होतो. पण जर फुल अँगल ॲड केली म्हणजे π, 2π, 3π, तर साईनचा साईन आणि कॉसचा कॉस राहतो. पण लिहिताना आता कसं आहे, आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह त्याचा काढायचा आहे फॉर्म्युला. ओके, त्याच्यामुळे इथे आपण सेम कॅल्क्युलेशन काय करू, रिपीट करत जाऊ. जसं इथं π/2 होता, तर नंतर आपण काय करायचं, याचा 2π/2, नंतर काय येईल याचा 3π/2, या पद्धतीने. ओके, सो इट विल बी y2 इक्वल टू मायनस ए स्क्वेअर साईन ऑफ एक्स प्लस बी, अँड दॅट विल बी मायनसचा काय होईल, मात्र इथे आता प्लस होईल, हे लक्षात घ्या. सो इट विल बी साईन ऑफ एक्स प्लस बी प्लस 2π/2 इंटू ए स्क्वेअर. ओके, सो दॅट मायनस विल बी प्लस, बिकॉज तुमचा तो क्वाड्रंट बदलला, बरोबर आहे. 2π/2 म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. नाव सिमिलरली y3 विल बी अगेन साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, सो इट विल बी कॉस ऑफ एक्स प्लस बी इंटू अगेन मल्टिप्लाय बाय ए, हा मायनस तसाच राहील, सो मायनस ए क्यूब कॉस ऑफ एक्स प्लस बी, अँड इट्स व्हॅल्यू विल बी अगेन ऑन द सिमिलर वे, इट विल बी ए क्यूब साईन ऑफ एक्स प्लस बी प्लस 3π/2. ओके, या पद्धतीने 1π, 2π, 3π डॉट 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 n π/2 पर्यंत जर आपण गेलो, तर त्याचा nth डेरिव्हेटिव्ह येतो yn इक्वल टू l/n साइन ऑफ x प्लस b प्लस nπ/2. Okay, so this will be your result. On the similar line, you have to calculate the nth derivative of cos of x plus b here. Okay, एक शॉर्टमध्ये डिस्कस करू, कारण जसं साइन ऑफ एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह आहे तसाच काय आहे, कॉस ऑफ एक्स प्लस बीचा. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साईन. सो लेट y इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस बी. सो हियर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विल बी मायनस साइन ऑफ एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस बी विल बी a. So it will be minus a into sine of x plus b. Now again here use the half angle formula. So it will be a into cos of x plus b plus π/2. Now second derivative will be sine चा derivative cos minus as it is राहील. So cos of x plus b आणि परत x plus b च्या डेरिव्हेटिव्हने म्हणजे a ने परत मल्टिप्लाय केलं तर a चा काय होईल, a square. So it will be minus a square cos of x plus b. Again adding that half angle formula, we get a square into cos of x plus b plus 2π/2.
2. तुम्ही एकच लक्षात ठेवा की इकडची जी ही टर्म आहे ही पॉझिटिव्हच आहे, बिकॉज क्वाड्रंट चेंज होतो. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. सिमिलरली y3 इक्वल टू, आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, सो मायनस आणि हा मायनस काय होईल इथे प्लस, आणि एची पॉवर 1 ने वाढेल, सो दॅट इज a क्यूब इंटू साइन ऑफ ax प्लस b, अँड दॅट इज इक्वल टू a क्यूब इंटू कॉस ऑफ ax प्लस b प्लस 3π/2. अगेन एक हाफ अँगल वाढवला आणि डॉट 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 या पद्धतीने तुमचा nth डेरिव्हेटिव्ह आला, त्याचा yn इक्वल टू a raised to n cos of ax plus b plus nπ/2. ओके, सो दीज आर द 2 रिझल्ट्स. नाव नेक्स्ट रिझल्ट म्हणजे तुमचं साइन ऑफ ax प्लस बी आणि कॉस ऑफ ax प्लस बी या टाईपचं जर फंक्शन आलं तर तुम्हाला nth डेरिव्हेटिव्हसाठी ते 2 फॉर्म्युले यूज करायचे आहेत. नाव वी सी द नेक्स्ट फॉर्म्युला, दॅट इज टू फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to ax इंटू साइन ऑफ bx प्लस c. ओके, सो हा थोडासा कठीण आहे आणि मोठा रिझल्ट आहे, कारण याच्यात एक्सपोनेन्शियल पण आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. e raised to ax म्हणजे एक्सपोनेन्शियल आणि साइन कॉस म्हणजे काय आलं तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, बरोबर आहे. सो लेट y इक्वल टू e raised to ax इंटू साइन ऑफ bx प्लस c. ओके, नाव डेरिव्हेटिव्ह, आता डेरिव्हेटिव्ह कसा काढणार याचा u इंटू व्ही ने. सपोज u इज इक्वल टू e raised to ax आणि v काय तुमचं साइन ऑफ bx प्लस c, किंवा u आहे तुमचा साइन ऑफ bx प्लस c आणि v आहे तुमचा e raised to ax, काही म्हणू शकता. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही तुम्ही शिकलेलेच आहेत. ओके, कुठे 11th स्टँडर्डमध्ये. सो यूज दॅट फॉर्म्युला. सो लेट y1 इक्वल टू, समजा साइन ऑफ bx प्लस c आपण तसाच ठेवूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to ax विल बी a इंटू e raised to ax. वाय? बिकॉज e raised to ax चा डेरिव्हेटिव्ह e raised to x into multiply with the derivative of ax, that is a. ओके, प्लस आता e raised to ax तसाच ठेवू आपण, साइन ऑफ bx प्लस c चा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ bx प्लस c इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ bx प्लस c म्हणजे काय येईल तो b. सो दिस विल बी b इंटू e raised to ax इंटू कॉस ऑफ bx प्लस c. ओके, सो यूज द फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v हियर. ओके, लक्षात ठेवा u कॉन्स्टंट ठेवायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ v काढायचा, प्लस v कॉन्स्टंट ठेवायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u काढायचा, हा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये काही सबस्टिट्यूशन करायचे आपल्याला. पुट a इक्वल टू आर कॉस थिटा अँड b इक्वल टू आर साइन थिटा. म्हणजेच काय, b डिवायडेड बाय a जर केलं आपण म्हणजे ही टर्म डिवायडेड बाय ही टर्म. सो b डिवायडेड बाय a म्हणजे आर साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा, बट आर आर गेट्स कॅन्सल्ड आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय येईल म्हणजे तो टॅन थिटा. ही स्टेप त्याने डायरेक्ट केलेली आहे. सो b अपॉन a विल बी युअर टॅन थिटा. आणि मग याच्यावरनं थिटाची व्हॅल्यू जर काढायची असेल तर या टॅनला इकडे पाठवा. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ b अपॉन a. हा टॅन काय झाला इकडे आला, सो इट विल बी इनवर्स, अँड देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ b अपॉन a. आता याच्यामध्ये अजून काही सबस्टिट्यूशन करायचं आहे. नाव लेट पुट हिअर a square plus b square equal to r square. Okay, and therefore taking square root on both side, r square चा r होईल आणि a square plus b square इथं स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअर रूट कसं लिहितात, रेस टू हाफ अशा मॅनरमध्ये, बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर रूटची पॉवर काय असते नेहमी 1/2. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स ऑफ दिस स्टेप वी गेट r इक्वल टू a square plus b square raised to 1/2. and now putting these values in y1, so y1 is equal to a बद्दल काय टाकला रे, r cos theta, e raised to x जसाच्या तसा, sin of bx plus c जसाच्या तसा, प्लस b बद्दल काय टाकला, r sin theta, e raised to x as it is आणि cos of bx plus c as it is. ओके, आता याच्यात कॉमन पार्ट कोणता आहे तर r इंटू e raised to ax दोघीकडे बघा, तर त्याला काय काढलं, बाहेर काढलं. सो r इंटू e raised to x मध्ये काय आलं, उरलेला टर्म दॅट इज साइन ऑफ बी एक्स प्लस सी कॉस थिटा प्लस कॉस ऑफ बी एक्स प्लस सी साइन थिटा. ओके, मग तुम्हाला 11वीमध्ये ॲडिशन फॉर्म्युले तुम्ही शिकले आहेत. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी, बरोबर आहे ना. सो यूज दॅट रिझल्ट हिअर. सो वी गेट y1 इक्वल टू r e raised to x इंटू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी, that is sin of bx plus c plus theta. Okay, so this is by that addition formula. Now similarly on repeating the process of differentiation we get, ही process तुम्ही repeat केली,
हा तुमचा y1 आला. ओके, आता y2 काय येईल सेकंड डेरिव्हेटिव्ह, आरची व्हॅल्यू 1 ने वाढेल, बरोबर आहे ना. येते का लक्षात, आर तुमचा 1 ने वाढेल म्हणजे आरची पॉवर 1 ने वाढेल. सो ऑन सिमिलर मॅनर वी गेट सेकंड डेरिव्हेटिव्ह दॅट इज आर स्क्वेअर ई रेस टू एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस थीटा पण 1 ने वाढेल 2 थीटा. ओके, ऑन द सिमिलर लाइन थर्ड डेरिव्हेटिव्ह विल बी आर क्यूब ई रेस टू एक्स साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस थीटा अजून 1 ने वाढेल 3 थीटा डॉट 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 वाय एन इक्वल टू आर रेस टू एन ई रेस टू एक्स साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस एन थीटा. ओके, म्हणजे आर आणि थीटा 1 1 ने वाढवायचं, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. जसा डेरिव्हेटिव्ह 1 1 ने वाढेल तशी ती थीटाची आणि आरची पॉवर 1 1 ने वाढवायची. ओके, नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ आर अँड थीटा. आर म्हणजे काय तुमचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 1/2. सो 1/2 इंटू हा एन म्हणजे काय येईल इथे n/2 अँड देअरफॉर वाय एन इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 1/2 इंटू एन म्हणजेच n/2 ई रेस टू एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी प्लस एन थीटा काय तुमचा टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. सो दिस इज द फॉर्म्युला दॅट इज स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर द फंक्शन y equal to e raised to x into sine of bx plus c, and this is the formula for nth derivative of that function. Okay, so it will be very important result. Now we see the another same type result. Sin च्या ऐवजी आपण काय बघूया इथे cos. So to find the nth derivative of e raised to x into cos of bx plus c. जसा sin आहे तसाच cos आहे. Okay, so on the similar manner let y equal to e raised to x into cos of bx plus c, and therefore y1 equal to cos of bx plus c जसाच्या तसा derivative of e raised to x will be a into e raised to x, नंतर e raised to x जसाच्या तसा cos चा derivative minus sin, so it will be minus sin bx plus c into derivative of bx plus c will be b. Now again putting the same values, that is put a equal to r cos theta and b equal to r sin theta, then your b by a will be r gets cancelled, that is sin theta upon cos theta, that is tan theta, and again theta will be tan इकडे गेला tan inverse of b upon a. Again we put the values of a square plus b square equal to r square, and taking square root on both sides we get r equal to a square plus b square raised to half, and therefore putting these values in y1, that y1 will be r cos theta e raised to x cos of bx plus c minus r sin theta e raised to x sin of bx plus c. Okay, now common values will be r into e raised to x, bracket मध्ये उरलेल्या व्हॅल्यू cos bx plus c cos theta minus sin bx plus c sin theta. आता परत ॲडिशन फॉर्म्युले तुम्ही 11वीला शिकलेले आहात, दॅट cos a cos b minus sin a sin b म्हणजेच cos of a plus b. परत बोलतो cos a cos b minus sin a sin b equal to cos of a plus b, ती व्हॅल्यू इथे टाकली, therefore y1 equal to r e raised to x cos of a म्हणजे bx plus c आणि b म्हणजे कोण आहे थीटा. अँड सिमिलरली रिपीटिंग ऑन दिस प्रोसेस ऑफ द डिफरेन्शिएशन वी गेट, काय सांगितलं मी, आरची व्हॅल्यू आणि थीटाची व्हॅल्यू 1 1 ने वाढवायची, therefore y2 equal to r square e raised to x cos of bx plus c plus 2 theta, y3 equal to r cube, r अजून 1 ने वाढली बघा पॉवर, e raised to x cos of bx plus c plus 2 चा काय झाला 3 theta, डॉट 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 yn equal to r raised to n e raised to x cos of bx plus c plus n theta. Okay, and substitute the values of r and theta, again we get yn equal to a square plus b square raised to n/2. Okay, because r म्हणजे काय तुमचा a square plus b square raised to 1/2 आणि 1/2 इंटू हा n करायचा म्हणजेच n/2 e raised to x as it is cos of, आता इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का, इथं कॉस आहे ना, हा इथे कॉस पाहिजे, इथं साईन झाला आहे, तर तुम्ही वहीमध्ये नोट जेव्हा लिहिणार तेव्हा इथे साईनचा काय करा कॉस करा, प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे. सो इट विल बी cos of bx plus c plus n, what is the value of theta, theta will be tan inverse of b upon a, so put that value here and you get the formula for nth derivative of the function, that is e raised to x into cos of bx plus c. Okay, so these are the 4 standard sum results
we see here in this lecture. ओके, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे 9 स्टँडर्ड फॉर्म्युले आणि त्यांचे त्या फंक्शनचे काय आले nth डेरिव्हेटिव्ह आलेले आहेत. तर आता तुम्ही वहीमध्ये नोट्स सगळ्या लिहित असताना हे सगळे फॉर्म्युले सॉल्व करून तर बघणारच आहात, प्लस एक सेपरेट पेजवर फंक्शन आणि त्याचा nth डेरिव्हेटिव्ह असे 2 कॉलम करायचे. पहिला कॉलम असेल फंक्शन दॅट इज y आणि दुसरा फंक्शन असेल yn म्हणजे त्याचा nth डेरिव्हेटिव्ह. हे सगळे काय करायचे लिहून ठेवायचे, कारण हे फंक्शन जेव्हा तुम्हाला परीक्षेला येतील की फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ, ओके, तर त्याचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे, कारण तुम्हाला त्या फॉर्म्युल्यावरनं डायरेक्ट तिथे व्हॅल्यू टाकायच्या आहेत. त्या कशा टाकायच्या आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये या फंक्शन संदर्भात व्हॅल्यू पुटअप करण्याचे काही एक्झाम्पल बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर तिथं तुम्हाला ते क्लिअर होईल. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, याच्या नोट्स लिहायच्या वहीमध्ये. 9च्या 9 स्टँडर्ड फॉर्म्युले हे तुमच्या वहीमध्ये लिहायचे, म्हणजे पूर्ण सॉल्व करून पण लिहायचे आणि एक शॉर्ट लिस्ट पण तयार करायची एका पेजवर की फंक्शन आणि त्याचा nth डेरिव्हेटिव्ह, कारण ते तुम्हाला येता जाता जर बघितले तर ते पार्ट होतील आणि परीक्षेत तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला अडचण येणार नाही. ओके, सो वी स्टॉप इन दिस लेक्चर. in next lecture we see the examples on these standard results. Till now we stop here. Thank you.